पवईतील ओलीस प्रकरणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी आजीसोबत संवाद साधला। शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून त्यांनी जखमी आजीसोबत थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधलेला आहे। आजीने धाडस दाखवल्यामुळे सर्व 17 मुलं वाचली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आजींचं कौतुक केलं आहे। बरी आहे तब्येत? हां ठीक आहे हां ठीक। आणि आजीने त्यांना अजिबात सोडलंच नाही। ते एकेकाला घेऊन जात होते मुलींना, पण तिने सोडलं नाही, पकडून ठेवलेलं। मुली फक्त सेफ राहिल्या ना साहेब। आत्ताच्या काळात जे काही घडतं मुलींबद्दल त्याची आम्हाला बाहेर उभं राहून भीती वाटत होती की सगळ्याच मुली आहेत आपल्या, आणि आई असल्यामुळे तिथे हो आई असल्यामुळे मुली सेफ राहिल्या। टीम गवली पाहिजे। आई असल्यामुळे मुली सेफ राहिल्या साहेब। पोलिसांचं सांग। पोलिसांनी पण चांगले काम केलं। हो आजीने चांगली डेअरिंग केली। हो आणि खरं म्हणजे मुली पण आता मुलांपेक्षा अगदी हुशार आहेत खूप। हो आणि अशा वेळेला घाबरलंच नाही पाहिजे। सांग की आईने जीवाची पर्वा केली। त्याला पण उत्तर देऊन टाकलं ना, त्याला पण धडा शिकवला कायमचा। आणखीन साहेब कोण असेल तर त्याच्यात इन्व्हॉल्व असू शकतात। टीम सगळी टीम त्यांच्या टीमची पण चौकशी व्हायला पाहिजे।